बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे। आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपोषण मागे घेत असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे। त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल झालेत। 2 दिवसात आपण पुढील दिशा ठरवणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं। मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली। दरम्यान आज मराठा आंदोलक मनोज जरांगे अंतरवालीत दाखल झालेत। इथं उपस्थित मराठा बांधवांना त्यांनी घरी परत येण्याचे आवाहन केले असून आपण संध्याकाळी 5 वाजता निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। तसंच शांततेत धरणं आंदोलन सुरू ठेवा अशी विनंती त्यांनी केली आहे। दरम्यान परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागेल। एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे। आता सर्व समाज बांधवांनी घराकडे जावं आणि संचारबंदी उठल्यावर अंतरवालीत यावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। मुंबईला निघालेल्या जरांगे यांनी सध्या नमती भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालंय। रविवारी ते आक्रमक झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर थेट मुंबईच्या दिशेने निघाले होते। याच पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनानं मोठा निर्णय घेतला। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनानं काढले। त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे। दरम्यान मनोज जरांगे यांनी पोलिसांना त्रास देऊ नका असं आवाहन मराठा समाजबांधवांना केलंय। तसंच आम्हाला मुंबईकडे जाऊ द्यायचं नाही म्हणून संचारबंदी लावली आहे। संचारबंदी लावण्याचं कारण काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। सर्वांनी सध्या शांतता राखा, 2 तासांनी निर्णय जाहीर करणार असं जरांगे म्हणाले। दम होता तर आम्हाला येऊ द्यायचं ना। फडणवीसांविरोधात प्रचंड नाराजीची लाट उसळणार आहे। देवेंद्र फडणवीसांना आता सुट्टी देणार नाही। फडणवीसांशिवाय जिल्हाधिकारीही संचारबंदीचा आदेश काढू शकत नाही अशी आक्रमक भूमिका जरांगे यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना घेतली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी काल जे केलं तो तमाशा होता। त्यामुळे मराठा समाजाची बदनामी झाली आहे। त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली नाहीत। उलट मला धमकी, शिव्या आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप करत अजय बारसकर महाराज यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर हल्ला चढवलाय। तुम्ही पारदर्शकतेचा भंग केला असा आरोप मी केला होता, त्याला उत्तर द्या। माझी भूमिका समाजाप्रती सकारात्मक असल्याचं अजय बारसकर यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांनी आता माझ्यावर आरोप केले आहेत, मात्र त्यांनी माझी माफी मागायला हवी होती। त्यांनी ती माफी मागितली नाही। माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर किंवा खंडन त्यांनी केलं नाही। लोणावळा आणि वाशी इथं त्यांनी पारदर्शकतेचा भंग केला असल्याचा आरोप मी केला होता। त्याला उत्तर देण्याऐवजी मला धमक्या, शिव्या आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातोय। पण मी सत्य मांडतोय। मी वारंवार आक्षेप घेतला, प्रश्न विचारले, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। माझ्यावर बलात्कार केल्याचा, पैसे घेतल्याचा आरोप केला, मात्र मी जाहीर सांगतो माझी नार्को टेस्ट करा। कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास मी तयार आहे। नेतृत्व कसं नसावं हे काल दिसलं। कालचा सर्व प्रकार तमाशा होता। माझ्याकडून आडमुठेपणा झाला असल्याची कबुलीही मनोज जरांगे यांनी दिली असल्याचं बारसकर महाराज यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील हे हेकेखोरपणा आणि आतताईपणा करतात हे मी आधीच सांगितलं होतं। कालचं आंदोलन पाहिलं तर त्याचा प्रत्यय येत असल्याची टीका अजय महाराज बारसकर यांनी केली आहे। कालचं आंदोलन पाहिल्यानंतर जी कोट्यावधीची लोकसंख्या आहे ती 200वर आली असल्याचं देखील बारसकर महाराज म्हणाले। आता कालच्या या भूमिकेमुळे समाजाची बदनामी होतीये। राज्यातील सर्वच नेते तुमच्यावर टीका करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात तर आपण माध्यमांनी सुद्धा आणि राज्यातल्या जनतेने सुद्धा याच्याकडे थोडं मागं वळून बघावं लागेल की सुरुवात कशी झाली। मराठवाड्यातील 9 जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या पूर्वजांकडे कुणबी नोंदी होत्या त्यांच्या कुणबी नोंदणी वारसांना मिळावेत यापासून पहिली सुरुवात झाली। त्यावेळी जरांगे पाटील काय म्हटले की माझ्या आजोबांकडं, माझ्या पणजोबांकडं, माझ्या खापर पणजोबा, माझ्या मुलाला, माझ्या नातवाला, माझ्या पंतवाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या। सरकारनं त्यांच्या बाबतीत निर्णय घेतला, परंतु ते काय म्हणाले, आता हे सगळ्या महाराष्ट्रात करा। पुन्हा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली, त्याच्या बाबतीत सुद्धा सरकारनं सर्व यंत्रणांना कामाला लावलं। परत स्वतंत्र जेव्हा मराठा आरक्षण देण्याचा विषय आला तेव्हा स्वतंत्र आयोग नेमला, शिंदे समिती नेमली। शिंदे समितीचा अहवाल आला तर 1 लाखापेक्षा जास्त कर्मचारी महाराष्ट्रावर त्याच कामांमध्ये आपण लावली, डाटा तयार केला आणि हा केवळ सॅम्पल सर्वे नव्हता, डिटेल सर्वे केला आणि मराठा समाज हा कसा आर्थिक मागास आहे म्हणजे हातगाडी ओढणारे, डबेवाले, पानटपरीवाले, छोटे दुकानदार, माथाडीचे काम करणारे, शेतमजुरी करणारे, ज्यांचा हातावर पोट आहे हे सगळे त्याच्यामध्ये आणले आणि काँक्रीट आरक्षण, कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण आम्ही दिलं। एवढं सगळं केल्यानंतर जरांगे पाटलांची भूमिका रोज रोज बदलायला लागली। त्यांनी कधी शिंदे साहेबांवर आरोप केला, त्यांनी कधी फडणवीस साहेबांवर आरोप केला, त्यांनी कधी मध्ये समन्वयक म्हणून गेलेले किंवा समन्वयाची भूमिका करणारे पाटलांच्यात आणि सरकारमध्ये चर्चा करायला गेलेल्या काही लोकांच्यावरती आरोप केला असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। ते विधान भवनात पत्रकारांशी बोलत होते। ते पुढे म्हणाले की याचा अर्थ जरांगे पाटील रोज रोज आपली वेगवेगळी भूमिका मांडतात। सगळ्यात कळ झाला म्हणजे काल त्यांनी फडणवीस साहेबांच्या बाबतीत जे वक्तव्य केलंय, अरे तुरेची भाषा केली म्हणजे जे शब्द आपण उच्चारू सुद्धा शकत नाही असे असंसदीय शब्द त्यांनी सरकारचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल, सरकारच्या मंत्र्यांच्या बद्दल वापरले। याच्या बाबतीत मराठा समाजामध्ये सुद्धा तीव्र नाराजी आहे।
म्हणजे जरांगे पाटलांना जेवढा मान मराठा समाज देत होता, त्यांच्या अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यामुळं अनेक मराठा समाजातल्या तरुणांची आणि लोकांची मनं दुखावली आहेत, असं मंत्री देसाई यांनी म्हटलंय. आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हिनं सोमवारी मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर आणखी एक वादग्रस्त पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिनं मनोज जरांगे पाटील किंवा मराठा आरक्षणाचं नाव घेतलं नाही, पण राजकीय नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरणाऱ्या सर्कशीतील कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकून मारावे वाटते असं म्हणत तिनं अप्रत्यक्षपणे जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. मनोज जरांगे रविवारी अंतरवाली सराटीत उपोषण करताना चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला बळी हवा असल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या ब्राह्मण असण्यावरही टीका केली होती. त्यामुळे हे प्रकरण आता मराठा विरुद्ध ब्राह्मण असं रूप घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर केतकी चितळे यांनी एका पोस्टद्वारे मनोज जरांगे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. केतकीनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःच्या कानाने ऐकलं आणि डोळ्यांनी बघितलं, आणि दुसरीकडं काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चाधारक महापुरुषांनी एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले अशी बातमी ऐकली. जय महाराष्ट्र असं म्हणून गप्प बसावं की या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये. वापरा आणि फेका हे भाजपचं तत्व आहे. फडणवीस बावनकुळ्यांचा पक्ष महाराष्ट्रात राहील काय, हाच मोठा प्रश्न आहे अशी बोचरी टीका ठाकरे गटानं मुखपत्रातून भाजपवर केली आहे. तसंच कुणाला फेकायचं, कुणाला डोक्यावर घेऊन नाचायचं हे तर जनता ठरवत असते. ईव्हीएम, ईडी, सीबीआयचा वापर करून स्वतःचा पक्ष सुजवणारे ते ठरवू शकत नाहीत असा टोलाही ठाकरे गटानं लगावलाय. जानकर, बच्चू कडू, सदाभाऊ खोत यांचा ठाकरे गटाकडून उल्लेख. महादेव जानकर, बच्चू कडू, सदाभाऊ खोत वगैरे लोक भाजपचे सध्याचे सगळे सोयरे आहेत. मात्र बच्चू कडू यांनीही आत्ताच सांगितलंय की लहान पक्षांना बरोबर घेऊन त्यांना ठेचून काढण्याची भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे. त्याचा अनुभव आम्हीही घेत आहोत. त्याचवेळी महादेव जानकर यांनीही आपली खदखद बाहेर काढली. जानकर म्हणतात, वापरा आणि फेका हे भाजपचं तत्व आहे. त्यामुळे मित्रपक्षांचा वापर करून भाजप त्यांना नंतर बाजूला करतो. सदाभाऊ खोत यांच्या लहान पक्षानंही मागं हेच दुःख व्यक्त केलं असं म्हणत ठाकरे गटानं भाजपवर बोचरी टीका केली आहे. देश हुकुमशाहीकडे निघालाय, त्या हुकुमशाहीचं सारथ्य भारतीय जनता पक्ष करतोय. आणीबाणी काळात इंदिरा गांधी यांनी देशावर हुकुमशाही लादली आणि सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य खतम केले, म्हणून तेव्हाचा जनसंघ लढा देत होता. आज तोच भाजप लोकशाही मूल्य पायदळी तुडवून एकाधिकारशाही हुकुमशाहीच्या खाईत देशाला ढकलतोय. भाजपचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सर्व लहान पक्ष कायमचे संपवण्याची भाषा हे त्याच हुकुमशाही प्रवृत्तीचं लक्षण आहे. बावनकुळे हे भाजपचे अनेक थिल्लर तसंच सामान्य ज्ञानाची वानवा असलेले नेते आहेत. त्यांचं वक्तव्य तसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, पण बावनकुळ्यांची भाषा ही त्यांची नसून मोदी, शहा, नड्डांच्या भूमिकेचा उद्घोषच ते करत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे असं भाष्य करत ठाकरे गटानं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधलाय. माझा गृह खात्याला जेव्हा जाग येते व सीमेवरून परत जा या 2 जुन्या नाटकांचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळे मला तूर्त मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलायला वेळ नाही अशा शब्दात राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी जरांगे यांना टोला हाणला आहे. मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टीका करत तावातावाने मुंबईच्या दिशेने निघाले. पण आता पोलिसांनी संचारबंदी लागू केल्यामुळे त्यांना सोमवारी पुन्हा आंतरवाली सराटीत परतवावं लागलं. यामुळे ते काहीसे बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. ते सायंकाळी आपली पुढील दिशा स्पष्ट करतील. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या या स्थितीविषयी पत्रकारांनी छगन भुजबळ यांना छेडलं असता त्यांनी आपल्याला जरांगेंच्या मुद्द्यावर बोलायला वेळ नसल्याचं स्पष्ट केलं. मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोलायला नकार दिला, पण त्याचवेळी त्यांनी त्यांना उपरोधिक टोलाही हाणला. सध्या अधिवेशन सुरू आहे, मला तिकडे पाहू द्या. मला जरांगे यांच्यावर बोलायचं नाही. सध्या माझा 2 जुन्या नाटकांचा अभ्यास सुरू आहे. एक डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचे गृह खात्याला जेव्हा जाग येते आणि दुसरे म्हणजे सीमेवरून परत जा या 2 नाटकांच्या जुळवाजुळवीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे मला या मुद्द्यावर बोलायला वेळ नाही असे छगन भुजबळ पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आपल्या या वक्तव्याद्वारे त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांना टोला हाणला आहे. मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट व्हावी म्हणजे सर्व सत्य बाहेर येईल, तसेच देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील असा पलटवार भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर केला आहे. मनोज जरांगे हे पवारांच्या जवळचे असल्याचे त्यांचे जुने सहकारी सांगतात. मग जरांगे यांच्या तोंडून तुतारीचा आवाज बाहेर येत आहे का असा खोचक सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. नितेश राणे म्हणाले,
आंतरवलीत जो लाठीचार्ज झाला त्याबाबत आंदोलनात असलेले सत्य बोलत असतील तर त्यांच्यासह सर्वांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। त्यावेळी पोलीस खातं बदनाम झालं, पोलिसांनीच लाठीचार्ज केल्याचा आरोप झाला। मात्र जर सर्वांची नार्को टेस्ट झाली तर सत्य बाहेर येईल असे नितेश राणे म्हणाले। ते पुढे म्हणाले, काल जरांगे यांच्या एका सहकार्याला अटक झाली। ते राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे। तसेच जरांगे हे शरद पवारांच्या जवळचे असल्याचे त्यांचे जुने सहकारी सांगतात। मग जरांगे यांच्या तोंडून तुतारीचा आवाज बाहेर येत आहे का, असेही नितेश राणे म्हणाले। याशिवाय राजकारण सोडून मनोज जरांगे यांनी भूमिका घेतली तर आम्ही सर्व त्यांच्या आणि समाजाच्या पाठीशी आहोत। पण आता सरकार घाबरले। सागर बंगल्यावर येण्याची घोषणा करणे हे चुकीचे आहे। सागर बंगल्यावर त्यांनी येणे ही लांबचीच गोष्ट आहे, कारण सागर बंगल्यावर आमच्यासारख्यांची भिंत उभी असेल। जरांगे यांना स्वप्नात देखील ही भिंत ओलांडणं शक्य नाही, असे नितेश राणे म्हणाले। जरांगे हे कोणाचे पाप हे सर्वांना माहीत आहे। कोणाचे OSD आणि PA त्यांना भेटण्यासाठी जात होते हे देखील पूर्ण महाराष्ट्राला माहीत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी सडकून टीका केली। जरांगे यांना कोणी तयार केले, त्यांना तयार करणारे कोण, त्यांची इच्छाशक्ती वाढवणारे कोण, सर्व महाराष्ट्राला माहीत आहे। कोणाचे OSD त्यांना भेटण्यासाठी जात होते, कोणाचे PA जात होते, कोण तडजोडी करत होते, कोण त्यातून मार्ग काढत होते, त्यातून जरांगे यांची हिंमत कोण वाढवत होतं हे सर्वांना माहीत आहे। हे कोणाचे पाप आहे हे सर्वांना माहीत आहे। आमचे PA थोडीच त्यांना भेटण्यासाठी जात होते। जे पेराल तेच उगवेल अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार यांच्यावर टीका केली। राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून स्वतंत्र 10% आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे। मात्र असं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांना OBC समाजातूनच आरक्षण हवं आहे, त्यामुळे त्यांनी आंदोलन कायम ठेवलं आहे। या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांच्या वतीनं राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या अधिवेशनात केला जाणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला उद्देशून भावनिक पत्र लिहिलंय। त्यात आपल्या राजकीय प्रवासाचा इतिहास सांगताना मी केवळ विकास आणि कामांना महत्त्व देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। तसेच अजित पवार भाजपा आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतर होत असलेल्या टीकेवर या पत्रातून स्पष्टीकरण देण्यात आलंय। विकासाची ब्लूप्रिंट घेऊन राज्यातील जनतेसमोर येईल अशी ग्वाहीही अजित पवारांनी आपल्या पत्रातून दिली आहे। अजित पवारांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला। त्याबाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहेत। याबाबत माझी भूमिका राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने याबाबत केलेला हा पत्रप्रपंच। सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करत आहे। मला राजकारणात कोणी आणलं, कोणी मला मंत्रिपद दिलं, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली। खरं तर मला राजकारणात येण्याची संधी अपघातानंच मिळाली। त्याकाळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली। संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले। इतर सर्व जबाबदाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतलं। 3 दशकाहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे। फक्त संधी मिळून चालणार नव्हतं, तर त्याचा लोकांची कामं होण्यासाठी कसा उपयोग होईल यावरच कायम भर राहिला, असं पत्रात नमूद करण्यात आलंय।